मुलीने आपल्या इच्छेविरुद्ध प्रेमविवाह केला. त्याचा राग मनात धरून आईवडिलांनी आपल्याच मुलीवर चाकूने वार करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना राहुरी तालुक्यातील कात्रड येथे दिनांक 1 एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास घडली. समृद्धी केतन घोंगरकर वय 18 वर्ष राहणार कात्रड तालुका राहुरी या विवाहित तरुणीने राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की समृद्धी घोंगरकर या तरुणीने आईवडिलांच्या इच्छेविरुद्ध जाऊन केतन घोंगरकर राहणार कात्रड या तरुणाशी दिनांक 17 मार्च 2025 रोजी प्रेमविवाह केला. त्यानंतर समृद्धी घोंगरकर ही तरुणी दिनांक 1 एप्रिल रोजी दुपारी 3 वाजेदरम्यान तिच्या सासरच्या घरी असताना तिथे तिचे आईवडील व इतर आरोपी आले. त्यावेळी तिचे आईवडिलांनी तिला शिवीगाळ करून म्हणाले की तू आमचे मर्जीविरोधात लग्न करते काय असे म्हणून त्यांनी त्यांच्याच मुलीवर चाकूने वार करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच वडील म्हणाले की मी हिला इथे नांदू देणार नाही, मी हिचा जीव घेईल किंवा माझा जीव देईल अशी धमकी दिली. त्यानंतर इतर आरोपींनी समृद्धी व तरुणीला शिवीगाळ करून दमदाटी केली. घटनेनंतर समृद्धी केतन घोंगरकर या तरुणीने राहुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दाखल केली. त्या फिर्यादीवरून आरोपी ज्योती गोरक्षनाथ गांधले, गोरक्षनाथ मच्छिंद्र गांधले, विजय अण्णासाहेब तांबे, प्रतीक विजय तांबे, एकनाथ देवराम कांडेकर सर्व राहणार कात्रड तालुका राहुरी यांच्यावर गुन्हा रजिस्टर नंबर 380/2025 भारतीय न्याय संहिताच्या विविध कलमाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे. प्रतिनिधी RR जाधव राहुरी.